नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। काला जामुन म्हटलं की टेन्शन तर येतच, बनवायचा कसा? तर आज आपण खूप सोप्या पद्धतीने साध्या गुलाबजामुनच्या प्रीमिक्स पासून काला जामुन बनवणार आहोत। तर मी इथे बऱ्याच काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपण पाक बनवायला घेऊया। त्यासाठी मी एका कढईमध्ये 3 कप साखर घेतलेली आहे। ह्यामध्ये आता आपल्याला 2 कप पाणी घालून घ्यायचं आहे। आता याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि साखर विरघळेपर्यंत हलवत राहायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। आता यामध्ये 2 अख्ख्या इलायची फोडून आपल्याला घालून घ्यायची आहेत आणि आता पाकाला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आता यामध्ये केसरच्या 7 ते 8 काड्या आपल्याला घालून घ्यायच्या आहेत, जेणे आपल्या पाकाचा कलर छान असा पिवळा होईल। आता यामध्ये अर्धा चमचा आपल्याला लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे। लिंबूचा रस घातल्यामुळे साखर आपली क्रिस्टलाइज नाही होणार। आता सगळं याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता आपण पाक चेक करून घेणार आहोत। तर आपल्याला इथे एकतारी पाक नकोय, फक्त हाताला चिकटपणा यायला हवा आणि पाहू शकता इथे एक तार बनत नाहीये, म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे। आता मी इथे परात घेतलेली आहे। इथे आपल्याला पसरट भांड्याचाच वापर करायचा आहे। इथे मी गुलाबजामुनचं प्रीमिक्स घेतलेलं आहे, याला आपल्याला गाळून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथे एक गाळणी घेतलेली आहे, यामध्ये आपल्याला हे प्रीमिक्स टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे। सगळं प्रीमिक्स छान असं गाळून झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा पिठी साखर घालून घ्यायची आहे। पिठी साखर कॅरमलाइज होऊन काला जामुनला कलर छान येतो, त्यामुळे इथे आपल्याला 1 चमचा पिठी साखर घालून घ्यायची आहे आणि आता या प्रीमिक्सला आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आता यामध्ये थोडं दूध घालून आपल्याला व्यवस्थित याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। पीठ आपलं मळून झालेलं आहे, पण आता याला आपल्याला हाताच्या साहाय्याने अशा पद्धतीने चांगलं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण पिठाचे जे गोळे बनवणार आहोत त्याला तडे जाणार नाहीत। पाहू शकता छान असं आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता परत याला 1 मिनिट आपल्याला अशा पद्धतीने चोळून घ्यायचं आहे। आता या पिठामधून एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला अशा पद्धतीने हातावर व्यवस्थित गोल करून घ्यायचं आहे। पाहू शकता याला एकाही ठिकाणी तडे गेलेले नाहीत, असं छान असं एकसारखं गोल झालेलं आहे। अशा पद्धतीने आपल्याला सगळे जामुन तयार करून घ्यायचे आहेत। आता मी इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचं आहे। आता इथे काला जामुन तळायची एक ट्रिक आहे, ती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगेल। आता या जामुनला यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे। एकाच वेळेस 7 ते 8 गोळे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। आता यांना आपल्याला तळायला घ्यायचं आहे। आपण नॉर्मली जसं तळतो तशा पद्धतीने याला तळायचं नसतं। पाहू शकता खालच्या साईडने याचा कलर डार्क झालेला आहे, हे व्हायला नको म्हणून इथे एक ट्रिक आहे। तर काला जामुन तळत असताना तेल सतत आपल्याला एका हाताने हलवत राहायचं आहे आणि मगच आपल्याला यामध्ये गोळे टाकून घ्यायचे आहेत। मी ती प्रोसेस पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे। आता यांना आपल्याला मध्यम आचेवर अशा प्रकारे तळून घ्यायचं आहे। यांना सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून आपल्या काला जामुनला एकसारखा कलर येईल। इथे जर तुम्हाला गुलाबजामुन बनवायचे असतील तर अशा कलर असतानाच यांना काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये पिठी साखर न टाकता यांना बनवायचं आहे। आता आपण इथे गॅसची फ्लेम थोडीशी हाय करून घेणार आहोत आणि यांना परत तळून घेणार आहोत। तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं ब्राऊन कलर आपल्या काला जामुनला आलेला आहे। आता आपण यांना काढून घेणार आहोत। तर मी तुम्हाला सांगितलेलं होतं की काला जामुन कसे तळायचे आहेत। ही प्रोसेस करत असताना आपल्याला 2 जणांची गरज पडते। एका जणाने तेल हलवत राहायचं आहे आणि एका जणाने काला गुलाबजामुनचे गोळे यात टाकायचे आहेत आणि यांना सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून सगळ्या काला गुलाबजामुनला एकसारखा कलर येईल।
आता इकडे आपला पाक गार झालेला आहे। मी इथे थोडंसं गरम याला करून घेणार आहे। आपला बोट यामध्ये राहील एवढंच आपल्याला याला गरम करून घ्यायचं आहे। गार झालेल्या पाकामध्ये आपल्याला हे जामून टाकायचे नाहीत। आता यामध्ये आपण हे जामून टाकून घेणार आहोत। आणि आता यांना अशा पद्धतीने पाकामध्ये आपल्याला बुडवायचे आहेत, जेणेकरून यामध्ये पाक हा व्यवस्थित जाईल। आता या पाकामध्ये आपल्याला हे जामून अर्धा तासासाठी ठेवायचे आहेत। तर तुम्ही इथे पाहू शकता आपला काला गुलाबजामुन मध्ये पाक व्यवस्थित मुरलेला आहे आणि त्याची साईज डबल झालेली आहे। आता इथे काला गुलाबजामुनला पाकासोबत सर्व केलं जात नाही, तर बिना पाकाचं जे यांना दिलं जातं। तर आपण एका डिशमध्ये आता यांना सगळ्यांना काढून घेणार आहोत। साधा गुलाबजामुन आणि काला गुलाबजामुनमधला हा एक डिफरन्स आहे की साधा गुलाबजामुनला पाकासोबत सर्व केलं जातं आणि काला गुलाबजामुनला नाही। आता आपण यावर डेकोरेशनसाठी सिल्वर वर्कचा वापर करणार आहोत। ऑप्शनल आहे, तुमच्याकडे जे साहित्य असेल त्याने तुम्ही डेकोरेशन करू शकतात। अशा पद्धतीने मी सगळा काळा गुलाबजामुनला चांदीचं वर्क लावून घेतलेलं आहे। आता यावर मी पिस्ता बारीक कट करून टाकून घेणार आहे। इथे तयार आहेत आपले छान असे काला गुलाबजामुन। खूप सोप्या पद्धतीने मी इथे बनवून दाखवलेली आहेत आणि खायलाही खूप टेस्टी लागतात। तुम्हीही एकदा नक्की बनवून पहा। आता आपण एका काला गुलाबजामुनला कट करून पाहणार आहोत। पाहू शकता किती सॉफ्ट असे जामून तयार झालेली आहेत आणि यामध्ये पाकही खूप छान असं मुरलेला आहे। येथे आपण माव्याचा वापर न करता हे काला गुलाबजामुन बनवलेली आहेत। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्यावर तुम्हाला लगेच कळेल। थँक यू।